मेळघाटचा चिखलदरा तालुका आणि त्यातील खडीमल हे एक अतिदुर्गम आदिवासी गाव. शासनाने लाखो कोट्यावधी रुपये खर्च करून या गावाकरिता जलजीवन मिशन अंतर्गत एक पाणी पुरवठा योजना मंजूर केली. योजनेनुसार गावात पाईपलाईन टाकण्यात आली. पाणी टाकी उभी राहिली, परंतु शुद्ध पाणी मात्र अजूनही नागरिकांपर्यंत पोहोचलेलं नाही. खडीमलच्या नागरिकांच्या मते पाण्याची टाकी उभी आहे, परंतु ती रिकामी आहे. योजनेच्या कामात दर्जाहीन साहित्य वापरण्यात आलंय, त्यामुळे ती यंत्रणा सुरुवातीलाच निकामी झाली. पाण्याची मोटर बंद पडली, टाकीला पाणीच नाही आणि गावकऱ्यांना जवळपास 3 ते 4 किलोमीटरवरून डोंगर उतरत पाण्याच्या हंड्या भरून आणाव्या लागतात. एकीकडे शासकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की योजना कार्यान्वित आहे, लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल, परंतु दुसरीकडे गावकरी म्हणतात की हा आमच्याशी विश्वासघात आहे. दरवर्षी उन्हाळा आला की खडीमलकरांचे हाल सुरू होतात. महिलांना, लहान मुलींना डोंगर उतरत उन्हातान्हात पाणी आणावं लागतं. पाण्याच्या नावाखाली आलेले कोट्यावधी रुपये कुठे गेलेत? का या योजना पूर्णपणे अपयशी ठरतात? जबाबदारी कोणाची? पाणी हा मूलभूत हक्क असूनही खडीमल गावकऱ्यांना का नाकारला जातो? या प्रश्नांमुळे आता आदिवासींसह स्थानिक कार्यकर्ते रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. प्रशासन गोंधळलेलं आहे आणि अधिकारी टाळाटाळ करीत आहेत आणि दुसरीकडे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहेत. संपूर्ण गाव आज पाण्यासाठी आक्रोश करीत आहेत. हे दृश्य विदारक आहे आणि लज्जास्पदही.